राज्यस्तरीय, विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय प्रशासन हे लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने चालावं याकरिता 7 जानेवारी 2025 ते 16 एप्रिल 2025 या कालावधीत राज्यात 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे। या मोहिमेच्या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्त कार्यालयांमधून ठाणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयास राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झालाय। या मोहिमेच्या अंतरिम प्रगतीचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा घेण्यात आला। या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्त कार्यालयांमधून ठाणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयास राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झालाय। त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत देण्यात आलेलं अभिनंदन पत्र ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्वीकारले। 16 एप्रिल रोजी ही 100 दिवसांची विशेष मोहीम पूर्ण होईल। ही मोहीम यापुढे अधिक व्यापक आणि प्रभावीपणे राबवून आपल्या हातून अशीच नेत्रदीपक कामगिरी होत राहावी अशी अपेक्षाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे। राज्यातील सर्व मंत्रालयीन विभागांचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, आयुक्त, संचालक, पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कामगिरीची कार्यालयांची संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवाविषयक बाबी, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, नाविन्यपूर्ण उपक्रम आदी निकषांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आलं।